नमस्कार मित्रांनो, आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते. प्राचीन भारताचा राजकीय आणि कूटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घातला. तसेच आजही चाणक्य नीतीमधील काही तत्त्व राजकारणात वापरली जातात. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मौर्य साम्राज्य एक प्रभावी साम्राज्य म्हणूनही उदयास आलं. आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्य नीतीकडे आदराने पाहिले जाते. राजकारण आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक प्रख्यात आणि महान विद्वान मानले जातात. चाणक्याच्या धोरणाचे शब्द आयुष्यात खूप उपयुक्त आहेत. इतिहासात आचार्य चाणक्याकडे सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जाते. आचार्य चाणक्य असे म्हणतात की, पुरुषाने जर चोरून एखाद्या बाईची एखादी गोष्ट पाहिल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो. शास्त्रात असे लोक महान पापी मानले जातात. स्त्रियांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी पुरुषांना लगेच पापाचा भागीदार बनवत असते? ज्या पुरुषांच्या मनात वाईट भावना निर्माण होते, तो एक महापापी मानला जातो. आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रियांबद्दल चुकीची भावना असणारी व्यक्ती स्वतःच्या मृत्यूचे कारण बनते असे सांगितले आहे. अशा लोकांना शिक्षा देण्याची शास्त्रात स्वतंत्र तरतूद आहे. शास्त्रानुसार स्त्रीला कधीही कोणत्याही व्यक्तीने आंघोळ करताना पाहू नये. असे करणे गंभीर पाप मानले जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या स्त्रीला आंघोळ करताना पाहणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. म्हणूनच आपण कधीही अशी चूक करू नये, अन्यथा आपल्या मृत्यूचे कारण तुम्ही स्वतः ठरू शकता. तसेच कोणत्याही पुरुषाने परक्या स्त्रीचे स्तन कधीही पाहू नये, कारण त्याचे पालनपोषण यामधून झालेले असते. जर आपण अशी चूक कराल तर हे खूप गंभीर पाप मानले जाईल. धर्मग्रंथानुसार असे पाप करणारी व्यक्ती पुन्हा माणसाच्या जन्माला येत नाही. म्हणूनच ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण कधीही अशी चूक करू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्याने परस्त्रीकडे मातेच्या नजरेने नेहमी पाहायला हवे. ज्या पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर आहे, नजरेत मातेचे संस्कार आहेत, असा पुरुष धन्य होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.